नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहोत। मित्रांनो, नुकतीच तुमची 12वीची परीक्षा संपलेली आहे आणि या 12वीच्या परीक्षेमध्ये जे इंग्रजीची ऍक्टिव्हिटी शीट आहे तर त्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये क्वेश्चन नंबर 6 मध्ये तुम्हाला ABCD असे 4 ऑप्शन असतात आणि ए या सब ऑप्शन मध्ये सब टॉपिक मध्ये तुम्हाला ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन असे 3 प्रश्न असतात आणि या तिन्हीपैकी कोणत्याही एकाचे निवड करून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असतो। मित्रांनो, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन यांच्या तुलनेने आणि कमी वेळेमध्ये सोडवला जाणारा प्रश्न म्हणजे तो आहे ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज। यामध्ये तुम्हाला एक छोटा टेलिफोनिक संवाद दिलेला असतो किंवा एक छोटासा प्रश्न दिलेला असतो आणि त्या प्रश्नाला उद्देशून किंवा त्या प्रश्नाला विचारात घेऊन आपल्याला एक व्हर्च्युअल मेसेज लिहायचा असतो। तर व्हर्च्युअल मेसेज हा किमान 50 शब्दामध्ये लिहिणं अपेक्षित असते, म्हणजे 5 ते 6 ओळीमध्ये। आणि तुम्ही जर स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिला तर तुम्हाला 1.5 पेज लिहावं लागेल। ग्रुप डिस्कशन लिहिला तरी त्याला सुद्धा 1.5 पेज लिहावं लागतं। म्हणजे तुलनेने कमी वेळेमध्ये सोडवला जाणारा प्रश्न आहे ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज। म्हणून मग तुम्ही प्राधान्याने याच प्रश्नाचा विचार करायचा आणि आपण हा प्रश्न सोडवायचा आहे। तर 2024च्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये आलेला प्रश्न आज आपण पाहूया की ह्यामध्ये तुम्हाला काय टॉपिक दिला होता आणि आपल्याला काय व्हर्च्युअल मेसेज तयार करायचा होता। तर मित्रांनो, तुम्हाला ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज या अंतर्गत अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज। तर त्यातला फर्स्ट ऍक्टिव्हिटी आहे मनीषा, अ ग्रॅज्युएट गर्ल, मिसेस हर कॉलेज बस, हर फादर हॅज गॉन फॉर हिज रेग्युलर मॉर्निंग वॉक, शी नीड्स हिज बाइक टू अपीयर फॉर हर एंट्रन्स टेस्ट। ड्राफ्ट अ व्हर्च्युअल मेसेज इन अबाउट 50 वर्ड्स दॅट शी वुड राईट टू हर फादर। तर मित्रांनो, तुम्हाला मनीषा या मुलीने आपल्या वडिलांसाठी लिहिलेला मेसेज ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज तयार करायचा आहे। तर तो व्हर्च्युअल मेसेज कशासाठी असेल तर मनीषा ही ग्रॅज्युएट मुलगी आहे, तिची कॉलेजला जाणारी बस चुकलेली आहे, तिचे वडील जे आहेत तर ते मॉर्निंग वॉकला गेलेले आहेत आणि आता तिला तिच्या वडिलांच्या गाडीची गरज आहे, दुचाकीची गरज आहे, कारण तिला एंट्रन्स टेस्ट साठी जायचं आहे। मग ती मुलगी आपल्या वडिलांना व्हर्च्युअल मेसेज कसा लिहिल तर हा तुम्हाला 2024च्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये रायटिंग स्किल्स अंतर्गत ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल साठी आलेला हा प्रश्न आहे। मग मित्रांनो, तुम्हाला ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज लिहिताना सुरुवातीला एक लक्षात असू द्यायचं आहे की आपण एक चौकोन आखून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपला मेसेज असू द्यायचा आहे। मग या ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज मध्ये पहिली गोष्ट कोणती असणार आहे तर सुरुवातीला टॉपला म्हणजे आपलं जे पेज आहे तर त्या पेजच्या डाव्या बाजूला दिनांक लिहायचा आहे, त्याच्यानंतर वेळ लिहायची आणि नंतर कोणासाठी हा मेसेज उद्देशून आहे त्या व्यक्तीचं नाव किंवा त्या व्यक्तीला संबोधन काय करतो आपण ते लिहायचं आहे। आता या ठिकाणी आपण दिनांक लिहूया 20 फेब्रुवारी 2024, वेळ आहे सकाळची 8 वाजताची। त्यानंतर मग कोणासाठी उद्देशून आहे तर वडिलांसाठी आहे आणि मनीषा आपल्या वडिलांना डिअर पापा असं संबोधन करेल म्हणून डिअर पापा लिहायचे। आणि नंतर मग व्हर्च्युअल मेसेज कसा असेल, आय रिच्ड द बस स्टॉप लिटल लेट सो आय मिस्ड माय कॉलेज बस। मी बस स्टॉपला थोडी उशिरा पोहोचलो त्यामुळे माझी कॉलेजची बस चुकली आहे। आय हॅव टू अपीयर एंट्रन्स टेस्ट फॉर पोस्ट ग्रॅज्युएशन इन इंग्लिश। मला ग्रॅज्युएशन झालेलं आहे असं जसं आपल्याला या ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजच्या इन्स्ट्रक्शन मध्ये सांगितलेलं आहे। मग मला पोस्ट ग्रॅज्युएशन इंग्रजीमध्ये करायचं आहे आणि त्याच्यासाठी आज एंट्रन्स टेस्ट आहे हे आपण या व्हर्च्युअल मेसेज मध्ये सांगणार आहोत। आय हॅव टू अपीयर एंट्रन्स टेस्ट फॉर पोस्ट ग्रॅज्युएशन इन इंग्लिश। इफ आय रीच कॉलेज लेट आय वोंट बी एबल टू अपीयर फॉर द टेस्ट। प्लीज गिव्ह मी युअर बाईक टू रीच कॉलेज बिफोर द टेस्ट बिगिन्स। कृपया मी जर कॉलेजला उशिरा गेलो तर मला टेस्ट मिळणार नाही, मी टेस्टला बसू शकणार नाही, म्हणून कृपया तुम्ही तुमची जी गाडी आहे तर ती मला द्या की जेणेकरून मी टेस्ट सुरू होण्याच्या अगोदर कॉलेजला पोहोचू शकेल। तर मित्रांनो, ह्याप्रमाणे आपला हा व्हर्च्युअल मेसेज असणार आहे आणि तो आपण निश्चितच असा लिहिला असेल अशी अपेक्षा व्यक्त करायला काय हरकत नाही। पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नवीन विषयासह। तोपर्यंत कीप लर्निंग, कीप ग्रोइंग।